राजकीय पक्षांनी निधी गोळा करायचा की नाही, करायला हवा. कारण राजकीय पक्ष दुसरा कोणताही व्यवसाय करत नसतात. ते निवडणुका लढवत असले आणि अन्य कार्यक्रम घेत असले तरी ते कार्यक्रमातनं त्यांचं काही उत्पन्न त्यांना नसतं या कार्यक्रमातनं. त्यामुळे कोणत्याही स्वयंसेवी संस्थेला जसे पैसे मिळतात तसे राजकीय पक्षालाही पैसे मिळायला हवेत, निधी मिळायला हवा, अगदी हक्काने मिळायला हवा. त्याबद्दल कोणाची काहीही आडकाठी असण्याचं कारण नाही. हा निधी कोणी द्यावा? भांडवलदारांनी द्यावा, उद्योजकांनी द्यावा, व्यापाऱ्यांनी द्यावा, नोकरदारांनी द्यावा, कामगारांकडनं पैसे गोळा करावेत, म्हणजे देणग्या घ्याव्यात, शेतकऱ्यांकडनं देणग्या घ्याव्यात. एवढंच काय, अगदी लुच्चे लफंगे चोर दरोडेखोर यांच्याकडनंही त्यांनी देणग्या घ्याव्यात, पैसे घ्यावेत. म्हणजे फक्त नागरिकांचा हक्क आहे की हे पैसे जे मिळालेले आहेत राजकीय पक्षाला ते देणगी म्हणून मिळाले, लाच म्हणून मिळालेले आहेत की खंडणी म्हणून मिळालेले आहेत, हे नागरिकांना कळायला हवं. एवढी एकच साधी सोपी शर्त असते कुठच्याही सार्वजनिक जीवनामध्ये. कारण एखादा माणूस असेलही चोर, पण त्याला द्यायची असेल ना देणगी कोणाला, तर त्याला तो आहे अधिकार, तर तो त्याने द्यावा. फक्त त्याला ती म्हणजे ती त्याची लाच आहे, खंडणी आहे का हे आहे, देणगी आहे, हे नागरिकांना कळायला हवं. हे नागरिकांना कळायला हवं याचं कारणच आहे की नागरिक मतदान करत असतात. नागरिक मतदान करत नसतील तर काही प्रश्नच उद्भवत नाही याचा. म्हणजे उदाहरणार्थ म्हणजे चीनमध्ये वगैरे हा काही प्रश्न उपस्थितच होत नाही, किंवा जिकडे लोकशाही नाहीये तिकडे हा प्रश्न उपस्थितच होत नाही. आपल्या देशात लोकशाही आहे म्हणून हा प्रश्न उपस्थित होतो. आणि इलेक्ट्रोल बॉन्डच्या जे प्रकरण सध्या गाजतंय त्यामध्ये नेमका या साध्या तरतुदीचाच भंग करण्यात आलेला आहे. नमस्कार, द सुनील तांबे शो मध्ये आपलं स्वागत आहे. आज मी चर्चा करणार आहे इलेक्ट्रोल बॉन्ड या विषयाची. चर्चेच्या सुरू म्हणजे अगोदरच सांगतो की इलेक्ट्रोल बॉन्ड या विषयावरती द स्क्रोल, द वायर, द हिंदू आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिपोर्टर्स कलेक्टिव्ह या संस्थांनी जी काही बातमीदारी केलेली आहे किंवा ती जे काही बातमीदारी करत आहेत ती अतिशय अतुलनीय आहे. म्हणजे ती अतिशय उत्तम आहे. आणि फक्त मराठी वर्तमानपत्रांमध्ये मात्र या संबंधात फारशी चर्चा नाही आहे आणि मराठी वृत्तवाहिन्यांवरती नाही आहे. त्यामुळे दुर्दैवाने मराठी वाचक हे या वर्तमानपत्र आणि वृत्तवाहिन्या यांनी जो कडबा टाकलेला असतो आणि तो प्रामुख्याने जागा वाटपाचा वाद या विषयावर असतो तो चघळत बसलेले असतात. त्यामुळे जिज्ञासू माझे जे कोण प्रेक्षक आहेत किंवा दर्शक आहेत किंवा वाचक आहेत यांनी खरं तर मी आत्ता म्हटलं ती माध्यमं म्हणजे द स्क्रोल, रिपोर्टर्स कलेक्टिव्ह वगैरे वाचावं. त्याच्यामध्ये या संबंधातला अधिक तपशील आहे. तर आता मूळ मुद्द्याकडे येऊया की निधी गोळा करणं. उदाहरणार्थ आता महारोगी सेवा समितीला मी समजा 500 रुपये देणगी दिली तर महारोगी सेवा समिती मला 500 रुपयाची पावती देतं. त्याच्यावरती माझं नाव असतं आणि ती पावती त्या महारोगी सेवा समितीचा तपशील असतो, त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर असतो, सगळं असतं. आणि ती पावती नंतर मग मी इन्कम टॅक्स मला सूट मिळू शकते. कारण मी इतके 500 रुपये याला दिलेले आहेत कोणाला, या स्वयंसेवी संस्थेला, आणि या संस्थेला ज्या देणग्या मिळतात त्याच्यावरती हे मिळणं, करातून आयकरातून सवलत मिळण्याची ही त्यांना आहे परवानगी, म्हणजे ती सवलत त्यांना आहे टॅक्स रिबेटची. त्याप्रमाणे मी ते इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला दाखवून त्याच्यावरती हे घेऊ शकतो, सूट मिळवू शकतो त्या 500 रुपयांवरती. ही साधी बाब आहे. हेच नेमकं इलेक्ट्रोल बॉन्डमध्ये नाही आहे. म्हणजे असं की इलेक्ट्रोल बॉन्ड समजा मी गेलो आणि मी 1000 रुपयाचा इलेक्ट्रोल बॉन्ड विकत घेतला. तो विकत घेतल्यानंतर तो एक बॉन्ड म्हणजे कागद आहे. तो कागद मला मिळतो. त्या कागदावरती माझं नाव नाही आहे. त्या कागदावरती म्हणजे तो इलेक्ट्रोल बॉन्ड एवढंच आहे, त्या कागदावरती माझं नाव नाही आहे. त्या कागदावरती कुठचा नंबर नाही आहे. त्या कागदावरती म्हणजे काहीच हे दिसत नाही मला. त्याच्यामुळे हा बॉन्ड मी कोणत्याही राजकीय पक्षाला, मला जो राजकीय पक्ष आवडतो, महत्त्वाचा वाटतो किंवा ज्याला देणगी द्यावीशी वाटते मला, त्याला मी जाऊन देऊ शकतो. तो राजकीय पक्ष तो बॉन्ड वटवायला इथे जातो बँकेत, आपल्याच खात्यामध्ये म्हणजे स्टेट बँकेमध्ये, त्याच्या खात्यामध्येच त्याने तो वटवायचा असतो. आता हा वटवला
की पण वटवतानाही त्याला काही तपशील द्यायला लागत नाही की हा मला कोणाकडनं मिळाला, कसा आला माझ्याकडे, तो काय, काही द्यायला लागत नाही. आता तुम्ही साधं बघा म्हणजे, आणि तरीही मी असं नोंदवलं की मी इतक्या रुपयाचा इलेक्ट्रोल बॉन्ड घेतलाय तर मला करामध्ये सवलत मिळते. म्हणजे बघा किती, म्हणजे स्वयंसेवी संस्थांना एक नियम आणि राजकीय पक्षांना दुसरा. हा पहिला घपला इकडे आहे. आता दुसरं उदाहरण बघूया की मला चेक आला, प्रथमेश पाटीलने समजा मला चेक दिला आणि तो चेक मला बँकेत माझ्या भरायचा आहे. तर मला काय काय लिहायला लागतं, तर त्या चेकवरती मला प्रथमेश पाटीलचं, म्हणजे ज्याने सही केले बाबा तो पेई कोण आहे, तर प्रथमेश पाटीलचं नाव लिहायला लागतं, चेक नंबर लिहायला लागतो, चेकची तारीख लिहायला लागते आणि चेकचा नंबर लिहायला लागतो. तो नंबर खूप महत्वाचा असतो. तो नंबर लिहायला लागतो. आता हे केल्यानंतर तो बँक खात्यात माझ्या जमा होतो चेक. आता हा चेक माझ्या बँक खात्यात जमा झाला की म्हणजे सरकारला आणि ऑडिटरला सगळ्यांना कळतं की बाबा हा चेक प्रथमेश पाटीलकडनं आलेला आहे. जरी बेरर चेक असला तरी प्रथमेश पाटीलने तो दिलेला आहे आणि बाबा प्रथमेश पाटीलने दिलेला आहे चेक, त्या चेकचा नंबर आणि माझ्या खात्यात जो जमा झालेला चेक आहे त्याचा नंबर, हे असं टॅली होतं ना, एकमेकाला जुळतं, म्हणजे मॅच होतं. असं झालं. पण इलेक्ट्रोल बॉन्ड्सवर म्हणजे हे आहे, पण इलेक्ट्रोल बॉन्ड्सवरती असा कुठचाच नंबर सहजपणे दिसत नाही. इलेक्ट्रोल बॉन्ड्सवरती नंबर नाही आहे का? नंबर आहे, परंतु तो आपल्याला तो एकदम म्हणजे तुम्ही अल्ट्राव्हायोलेट लाईट टाकल्यानंतरच तो दिसतो. आता हे त्याच्यामध्ये आणखीन एक सांगतो की म्हणजे थोडं मागे जातो की समजा प्रथमेश पाटीलने मला दिलेला चेक आहे, त्या चेकवरती नंबर नसेल तर काय होईल? प्रथमेश पाटीलची सही आहे, काय तो आकडा आहे, रक्कम आहे, तर प्रथमेश पाटील उद्या सांगू शकतो की माझी सही असली तरी हा चेक काही मी सुनील तांबे यांना दिलेला नाहीये. पण हा क्रमांक असेल तरच कळतं की या क्रमांकाचा चेक इतक्या रकमेचा हा माझ्या खात्यात जमा झाला असं दिसतं. म्हणजे चेक जो देणारा आहे आणि घेणारा आहे दोघांच्याही खात्यात तशा नोंदी होतात आणि बँकेच्या रजिस्टरमध्ये सुद्धा किंवा लेजर बिजर आपण जे काय म्हणतो त्याच्यामध्येही अशीच नोंद असते ना. परंतु हे काहीही इलेक्ट्रोल बॉन्ड्समध्ये नाही आहे. इलेक्ट्रोल बॉन्ड्सवरचा जो नंबर असतो तो मी इलेक्ट्रोल बॉन्ड विकत घेतला तर मला माहीत नसतं या बॉन्डचा कोणता क्रमांक आहे. म्हणजे मी तो अल्ट्राव्हायोलेट किरणांमध्ये वाचला तरच मला कळेल तो नंबर आहे, एक मुद्दा. परंतु तो बॉन्ड वटवायला जाणारा जो माणूस आहे त्याने अल्ट्राव्हायोलेटमध्ये वाचला तर कळेल. तसं काय कळण्याची शक्यता नाही आहे, कारण कोणी आपण सरळपणे बघतो आणि देतो तो कागद आहे साधा. आता हा कागद जेव्हा मी बँकेत देतो, समजा मी इलेक्ट्रोल बॉन्ड खरेदी केलाय आणि प्रथमेश पाटलाने त्याच्या पक्षाच्या खात्यात तो जमा करायचा आहे, तर त्याला फक्त तो द्यायला लागतो. त्याला त्याच्यावरती इलेक्ट्रोल बॉन्डचा नंबर क्रमांक काही लिहायला लागत नाही, फक्त अमाऊंट लिहायला लागते बस. म्हणजे ही साधी गोष्ट आहे की हे पाहिजे तर हे तिकडे नाहीच आहे, म्हणजे ही ट्रान्सपरन्सीच नाही आहे. त्यामुळे प्रथमेश पाटलाच्या पक्षाला कोणी किती पैसे दिले हे कळू शकत नाही. त्यामुळे हा एक भाग मी आता म्हटलं, ट्रान्सपरन्सी अजिबात नाही याच्यामध्ये. कोणी कोणाला किती पैसे दिले हे कळत नाही, कारण तो बॉन्डचा जो नंबर मी आता म्हटलं त्याप्रमाणे हा असा गुलदस्त्यात ठेवण्यात आलेला आहे, तो गोपनीय आहे आणि तो जाहीर करण्याची परवानगीच किंवा तरतूदच त्या बॉन्डच्या इलेक्ट्रोल बॉन्डच्या व्यवहारात नाही. तो मलाही जाहीर करायला लागत नाही किंवा घेणाऱ्यालाही जाहीर करायला लागत नाही. म्हणजे साधी गोष्ट आहे की चेक, क्रॉस चेक, ड्राफ्ट, डिमांड ड्राफ्ट, ओव्हरड्राफ्ट असे जे सगळे प्रकार आहेत, ही जी बँकिंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत, यांना जे नियम आहेत तेही नियम इलेक्ट्रोल बॉन्ड्सच्या व्यवहाराला नाहीत. किती मोठा घपला आहे बघा. इतर सगळीकडे नियम आहेत परंतु याला नाहीत. आणि हा सगळा व्यवहार म्हणजे जे बँकिंग इन्स्ट्रुमेंट्सचे नियम, इतर बँकिंग इन्स्ट्रुमेंट्सचे जे नियम आहेत तेच इलेक्ट्रोल बॉन्ड्सला नाही. आणि हा इलेक्ट्रोल बॉन्ड्सचा व्यवहार पुन्हा बँकेमार्फतच होतोय. इतका हलकटपणा या सगळ्या स्कीममध्ये आहे. कारण त्याच्या कारणाकडे नंतर जाऊ. आता इलेक्ट्रोल बॉन्डचा दुसरा हा काय आहे, नियम काय आहे की मी समजा इलेक्ट्रोल बॉन्ड विकत घेतला तर तो मी 15 दिवसांमध्ये तो वटवला गेला पाहिजे. म्हणजे मी विकत घेतला समजा आज तारीख किती 21 मार्चला, तर 21 मार्च नंतर 15 दिवसाच्या तो वटवला गेला पाहिजे. म्हणजे मी तो जाऊन भरतील, तो मी जाऊन देणार कोणाला, तर राजकीय पक्षाला. आता राजकीय पक्षाने तो 15 दिवसानंतर समजा वटवायला गेला तर तो वटणार नाही, अशी तरतूद याच्यात आहे. मात्र मोदी सरकारने काय केलंय बघा. रिपोर्टर्स कलेक्टिव्हच्या बातमीनुसार
3 मे 2018 आणि 5 मे 2018 या 2 तारखांना 2 इलेक्ट्रोल बॉन्ड्सची विक्री एसबीआय मधनं करण्यात आली. आणि हे केव्हा वटवले पाहिजे तर इलेक्ट्रोल बॉन्डच्या नियमानुसार 15 दिवसात ते वटवले पाहिजे. 15 दिवसानंतर ते आले तर ते मुदत त्यांची संपलेली आहे, म्हणजे एक्सपायर्ड बॉन्ड्स आहेत, ते वटवता येणार नाहीत अशी त्या नियमामध्ये तरतूद आहे. आणि हे वटवायला केव्हा आले म्हणजे आता बघा 3 तारखेचा 18 तारखेला वटवायला आला पाहिजे शेवट. दुसरा समजा 5 तारखेचा असेल तो 20 तारखेला वटवायला आला पाहिजे, 15 दिवस म्हणजे. परंतु हे जो बॉन्ड जो घेऊन आला म्हणजे राजकीय पक्ष तो अर्थातच भाजप, तो 15 दिवस नाही तर त्याच्यानंतर आला. म्हणजे किती तारखेला आला तर 24 तारखेला तो आला वटवायला इकडं. आणि तेव्हा म्हणजे आता तिकडे द नेक्स्ट डे म्हणजे यांनी अशी बातमीच दिलेली आहे, मी ते वाचून दाखवतो. SBI's New Delhi branch informed its Mumbai corporate headquarters on the same day. म्हणजे 23 तारखेला 23 मे 2018 रोजी न्यू दिल्ली ब्रांच SBIच्या न्यू दिल्ली ब्रांचचा जो माणूस होता मॅनेजर असेल त्याने मुंबई कॉर्पोरेट ऑफिस म्हणजे SBIचं मुख्यालय यांना 23 तारखेलाच कळवलं की बाबा हे असे 2 बॉन्ड्स आलेले आहेत, त्याची मुदत संपलेली आहे, त्याचं काय करायचं. दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 तारखेला SBIचे डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर मृत्युंजय महापात्रा यांनी युनियन फायनान्स मिनिस्ट्रीला विचारलं की हे वटवायला द्यावेत का नाही. हे त्यांनी कोणाला विचारलं, युनियन फायनान्स मिनिस्ट्रीला. याची काय गरज आहे, त्या नियमामध्ये जायचं तर का नाही नियमाचं पालन करायचं. पण त्याला माहिती होतं की हे बॉन्ड वटवायला भारतीय जनता पक्ष आलेला आहे, भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, तेव्हा हा निर्णय आपण घेण्याच्या ऐवजी आपण तो केंद्र सरकारलाच घ्यायला सांगूया असं विचार करून त्याने ते कळवलं. आणि लगेच म्हणजे फायनान्स मिनिस्ट्री त्यावेळेला अरुण जेटली होते ना फायनान्स मिनिस्टर, ते ताबडतोब त्यांनी हे जो काही प्रश्न आहे तो डेप्युटी डायरेक्टर द इकॉनॉमिक अफेअर्स मिनिस्ट्री म्हणजे इकॉनॉमिक अफेअर्स मिनिस्ट्रीचे जे डेप्युटी डायरेक्टर आहेत विजय कुमार यांना, आणि त्या विजय कुमारांनी असं स्वच्छ म्हटलं, दिस इज क्लेरिफाईड दॅट स्टिप्युलेशन मीन्स टोटल 15 days इन्क्लुडिंग नॉन वर्किंग डेज इन बिटवीन. म्हणजे समजा 15 दिवसामध्ये रविवारी बँक बंद असली तरी पण तोही गृहीत धरून ते 15 दिवस आहेत असं त्या इकॉनॉमिक अफेअर्स मिनिस्ट्रीचे डेप्युटी डायरेक्टर विजय कुमार यांनी ते ताबडतोब तसं उत्तर फायनान्स मिनिस्ट्रीला कळवलं. म्हणजे आता हे बॉन्डची मुदत संपलेली आहे, ते वटवता येणार नाही. पण तसं नाही आहे. मग त्याच्यानंतर एवढ्यावरती नाही, परंतु त्याच्यामध्ये आणखीन आणि त्यांनी जोडलं आणि अखेरीस प्राईम मिनिस्टरच्या ऑफिसमधनं दबाव आला आणि ते बॉन्ड वटवले गेले. म्हणजे काय केलंय. म्हणून मी म्हटलं राजकीय पक्षाला पैसे मिळायला काहीच हरकत नाही, पण हा काय चावटपणा आहे त्याच्यामध्ये. हा चावटपणा करतायत कारण आपलं सरकार आहे म्हणून ते करतात. त्याच्यानंतर बॉन्ड विकत घेण्याच्या पण मुदती आहेत, म्हणजे एका महिन्यात 10 दिवसामध्येच ते विकत घेता येतात. मग कर्नाटकाचे इलेक्शन केव्हा आहेत, गुजरातचे इलेक्शन केव्हा आहेत, त्यानुसार त्या 10 दिवसाची मुदत विकत घेण्याची मुदत म्हणजे बॉन्ड खरेदी करण्याची मुदत कमी अधिक करण्यात आली. हा असा चावटपणा ते करतायत. आता पुढचा मुद्दा येतो की म्हणजे पहिली गोष्ट मी सांगितलं की ज्या साध्या बँकिंग व्यवहाराचे जे नियम आहेत आणि ज्या तरतुदी आहेत त्या इलेक्ट्रोल बॉन्डला लागू नाहीत. कोणत्याही स्वयंसेवी संस्थेला मिळणाऱ्या देणगीचे जे नियम आहेत तेही इलेक्ट्रोल बॉन्ड्सला लागू नाहीत. किती चावटपणा आहे बघा. सगळं म्हणजे सुरुवातीपासूनच सगळं दडपूनच ठेवायचं आहे. तेच त्यांची स्ट्रॅटेजी आहे किंवा त्याच्यासाठीच ते इलेक्ट्रोल बॉन्ड आणले. आणि त्यानंतर पुन्हा भाजपच्या पक्षहित बघून त्यानुसार इलेक्ट्रोल बॉन्डचे जे नियम आहेत ते वाकवायचे, त्याच्यामध्ये बदल करायचे, त्याच्यामध्ये अपवाद करायचे, कारण भाजपला पैसे मिळणार आहेत. हे सगळं प्रकरण तुम्ही हे वाचा, रिपोर्टर्स कलेक्टिव्हचे रिपोर्ट फार सुंदर आहेत ते, किंवा स्क्रोलचे किंवा द हिंदूचे, याच्यामध्ये हे सगळं नीट आलेलं आहे. हे मराठी माध्यमात सांगत नाहीत. का सांगत नाहीत काही माहीत नाही. एक तर त्यांना वाचलेलं कळत नसावं किंवा सांगू नये याच्यासाठीच म्हणजे व्यवस्थापनाने हे ठेवलं असावं त्यांना नोकरीला, असं माझं तरी एक हे झालेलं आहे. हा तर आता मुद्दा असा होता की हे काय आहे की हे म्हणजे आपण बघितलं तो सुरुवातीपासूनच हा सगळा घोटाळाच आहे.
आता त्याच्यामध्ये ते नियम न पाळणं हा दुसरा घोटाळा आहे. आणि तिसरा मुद्दा जो येतो तो असा की हे एक्स्टोर्शन आहे का, म्हणजे खंडणी वसुली आहे का लाचखोरी आहे. आता अनेक बातम्या तुम्ही वाचल्या असतील की ईडीची धाड पडते, त्यानंतर लोक इलेक्ट्रोल बॉन्ड खरेदी करतायत. हे तर सगळ्या अनेकांनीच दिलेलं आहे. इकडे एक ग्रासिम इंडस्ट्रीजचं असं प्रकरण आहे जे पुन्हा रिपोर्टर्स कलेक्टिव्हने बाहेर आणलेलं आहे. मार्च 16, 2024 त्यांनी ती बातमी छापलेली आहे, म्हणजे आता 5 दिवस आधीच. मी आता कार्यक्रम करतोय त्याच्यामध्ये काय केलंय की काही एक कच्चा माल जो टेक्सटाईलसाठी गरजेचा असतो तो कच्चा माल आयात करणं, याच्यामुळे त्याच्यामध्ये म्हणजे ग्रासिम इंडस्ट्री म्हणजे हीच आहे, बिर्ला ग्रुपचा तो ब्रँड आहे ग्रासिम हा. तर हा त्यांना पैसे मिळतात, म्हणजे तो त्यांचा मेन धंदा आहे ना ग्रासिम हा. काही गैर नाही त्याच्यामध्ये, कोणी कसलाही व्यवसाय करावा, कुठचंही उत्पादन करावं, काहीच अडचण नाही आहे त्याच्यामध्ये. आता हा जो काही प्रकार होता त्यातला की विस्कोस स्टेपल फायबर, हे एक बायोडिग्रेडेबल फायबर आहे आणि ते मॅनमेड फायबर आहे, म्हणजे कृत्रिम धागा आहे आणि तो सहजपणे हा होतो काय बायोडिग्रेडेबल आहे, म्हणजे तो त्याचं खत होऊ शकतं, त्याच्यात ते नाही आहे, प्लास्टिक नाही आहे ते. हा जो काही विस्कॉस स्टेपल फायबर आहे, हे स्टेपल फायबर त्यांच्या टेक्सटाईल मॅन्युफॅक्चरिंगला गरजेचं, आणि त्याच्यावरतीच त्यांचा जो सगळा ग्रासिमचा जो ब्रँड आहे हा त्याच्यावरती उभा आहे. आता या ग्रासिम इंडस्ट्रीजने, ही ग्रासिम इंडस्ट्री कोणाची आहे, आदित्य बिर्ला ग्रुपची. या आदित्य बिर्ला ग्रुपने किती पैसे दिलेत बघा, 534 कोटी दिलेत एकूण. इलेक्ट्रोल बॉन्डची खरेदी जी आहे ती 534 कोटी रुपयांची केलेली आहे. ते कोणाला दिलेत आपल्याला माहिती नाही, परंतु 534 कोटी रुपयांची खरेदी त्यांनी केली आहे. आणि त्यांचा ग्रासिमचा जो आहे तो याच्यामध्ये आहे, मध्य प्रदेशामध्ये तो त्यांचा प्लांट आहे. याच्यामध्ये काय केलंय, त्याच्यामध्ये काय आलं बाहेर, त्याच्यामध्ये असं बाहेर आलं की आता काय होतं, हे जे फायबर होतं भारतामध्ये त्याची काही निर्मिती होत नाही, आणि ती भारतामध्ये निर्मिती होत नाही त्यामुळे ते आयात करायला लागतं. आता हे आदित्य बिर्ला ग्रुप जसं आयात करतो तसे अनेक छोटे मोठे उद्योजकही ते आयात करत होते, म्हणजे ज्याला मध्यम मीडियम स्केल म्हणता येईल. म्हणजे आता आदित्य बिर्ला ग्रुपचा जो ग्रासिम इंडस्ट्री फार मोठी आहे, पण त्याच्याशिवाय अनेक छोटे छोटे उद्योग जेही आयात टेक्सटाईलमध्ये, हे सगळे ते आयात करत होते, कारण ते चीनमधनं येणारं स्वस्त पडत होतं. या संबंधामध्ये त्यांनी लगेच बाबा पियुष गोयलची भेट घेतली आणि म्हणाले याच्यावरती एकदम क्वालिटी कंट्रोल आणले पाहिजेत, आपलं गुणवत्तेचं हे अधिक केलं पाहिजे. आणि ते त्यांनी केलं डिसेंबर 2022ला. म्हणजे अगोदर जे काय हे जे आहेत बॉन्ड विकत घेतलेले आहेत, आणि त्यानंतर धोरणामध्ये बदल झाला भारत सरकारच्या. मग आता ह्याला लाच म्हणायला पाहिजे की नाही, म्हणजे ईडीची भीती दाखवून, ईडीची धाड टाकून इलेक्ट्रोल बॉन्ड विकत घ्यायला लावायचे, ही खंडणी वसुली झाली. आणि ग्रासिम ग्रुपच्या बाबतीमध्ये ती लाचखोरी आहे. त्यामुळे म्हणजे एक तर पहिली गोष्ट म्हणजे तो पहिल्यापासूनच सगळा जो कारभार आहे तो म्हणजे अतिशय आहे, घोटाळाच आहे तो. तरी सुद्धा त्याचे नियम न पाळणं हा दुसरा घोटाळा, आणि तिसरा म्हणजे लाचखोरी आणि खंडणी वसुली, हेही याच्यातनं दिसतं. याच्यामधून भाजपला म्हणजे नुसत्या इलेक्ट्रोल बॉन्ड्समधनं मिळालेली रक्कम आहे ती जवळपास 800 किंवा अशी काहीतरी कोटी रुपयांची आहे. त्याच्याशिवाय भाजपला याच्यातनंही पैसे मिळालेत इलेक्ट्रोल ट्रस्टमधनं, आणि देणग्या, म्हणजे भाजपकडे आता जवळपास इतके हजारो कोटी रुपये झालेले आहेत. ते खरं तर असे जे इतके कोटी रुपये जे आहेत, हे आता लक्षात घ्या. याच्यातली एक गंमत आणखी नाही की हे त्यांना काय करावं असं वाटलंय, याला म्हणतात सेंट्रलायझेशन. आता पुढची बातमी, त्याची स्क्रोलची बातमी बघा काय. नॉट जस्ट इलेक्ट्रोरल बॉन्ड्स, the BJP is biggest beneficiary of all forms of political finance. The Hindutva party accounts for nearly 60% of contributions received by all political parties since 2018. म्हणजे केवळ इलेक्ट्रोरल बॉन्ड नाही तर राजकीय कार्यासाठी पैसा मिळण्याच्या प्रत्येक आघाडीवरती भाजप सर्वात पुढे आहे. आणि किती पुढे आहे तर 2018 पासून भारतातल्या सर्व राजकीय पक्षांना जेवढे पैसे मिळाले त्यापैकी जवळपास 60% पैसा हा एकट्या भारतीय जनता पक्षाला मिळालाय, असं स्क्रोलची बातमी आहे. आणि स्क्रोलने हा जो काही आकडा दिला आहे
हा काही यांनी इलेक्शन कमिशनला जो भारतीय जनता पक्षाने जे आपलं ताळेबंद सबमिट केलाय त्याच्यावरूनच काढलेला आकडा आहे. किती आहे? 6 वर्षात 12,930 कोटी रुपये भारतीय जनता पक्षाला मिळालेले आहेत. म्हणजे जवळपास प्रत्येक राज्यातले आमदार ते विकत घेऊ शकतात किंवा खासदार विकत घेऊ शकतात, अशी परिस्थिती आहे. आता हे सगळं, हा जो सगळा पैसा आहे आणि ज्याच्याबद्दल भारताच्या सरन्यायाधीशानेही चिंता व्यक्त केली की याच्यामुळे खरं तर पैसे देणारा आणि कोण आणि काय हे सगळे गुलदस्त्यात राहत आहे. म्हणजे इकडे अनेक शेल कंपन्या असू शकतात. आता शेल कंपन्या म्हणजे काय? शेल कंपनी नावाची अशी ही कंपनी कुठलंही उत्पादन करत नाही, कुठचीही विक्री करत नाही, कशाचंही वितरण करत नाही. शेल कंपनीमध्ये एकही कर्मचारी नोकरीला नसतो, कारण शेल कंपनी कोणताही कारभार करत नसते. मग या शेल कंपन्या कशासाठी असतात? तर या शेल कंपन्या असतात त्याचमुळे मोठ्या कंपनीचं पैसा राखण्यासाठी असतात. म्हणजे माझी कंपनी आहे, माझ्या कंपनीचे समजा काही 1000 कोटीचे ॲसेट्स आहेत, तर मी त्याच्यापैकी काही या शेल कंपनीत ठेवतो. उद्या काही माझ्या कंपनीवरती बाळंत आलं तरी माझे ते पैसे त्या कंपनीत सुरक्षित राहतात. याला म्हणतात शेल कंपनी. आता या ज्या शेल कंपन्या आहेत ह्या अनेक उपद्व्याप करत असतात. म्हणजे एक चांगला भाग मी म्हटलं तो धंद्याला, आपला कोणताही धंदा आहे, हजारो कोटीचे रुपये, तो कोणीतरी काहीतरी जोखीम ही करणार ना, कमी करणार. ते जोखीम कमी करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो, पण त्याबरोबर काळ्या धंद्यासाठी याचा उपयोग होतो. म्हणजे उदाहरणार्थ ही माझी जी शेल कंपनी आहे, या शेल कंपनीतनं मी समजा बॉन्ड्स विकत घेतले तर ते कळणारच नाही कोणालाही. म्हणजे ते मी कारण त्या शेल कंपनी मार्फत घेतलेत ना, माझ्या कंपनी मार्फत नाही घेतलेले ते बॉन्ड, असं ते होईल. असेच ते तिकडे गेले असणार. आणि ज्या कंपन्या तोट्यात आहेत त्या कशा काय बॉन्डची खरेदी करतील? किंवा तो फ्युचर गेम्स जे आपण चर्चा करतोय त्यांचा वार्षिक उत्पन्नच मुळी समजा 1500 कोटी काहीतरी 600 कोटी वगैरे असं आहे, त्याच्या तिप्पट रकमेचे त्यांनी बॉन्ड्स विकत घेतलेत, असं कसं होईल? तेव्हा हे त्यांच्याकडे पैसे कोणून तरी आलेले आहेत. तो काळ्याचा पांढरा पैसा करण्याचा उपद्व्याप आहे आणि हा त्या बॉन्ड्सच्या सगळ्या योजनेमध्येच अंतर्भूत आहे. आणि म्हणूनच तर न्यायमूर्ती म्हणजे सरन्यायाधीशांनी हा असंविधानिक ठरवला ना, हा प्रकार इलेक्ट्रोल बॉन्ड्सचा. तो असंविधानिक म्हणूनच ठरला आहे. आणि लोकांना ही म्हणजे कसं आहे, पुन्हा भारतीय जनता पक्षाचं मत असं आहे की ही माहिती बाहेर येऊच नये. म्हणजे SBIच्या वतीने प्लीड करत होते हरीश साळवे. तर हरीश साळवेंनी काय सांगितलं कोर्टाला? त्यांनी कोर्टाला सरळ सांगितलं की ही कोणी किती पैसा कोणत्या राजकीय पक्षाला दिला हे नागरिकांना कळण्याची काय गरज आहे. हा त्यांचा बचाव होता. हरीश साळवे लंडनला असतात. लंडनच्या कोर्टात हा बचाव करतील का? ते त्यांची हिंमत कशी झाली भारतीय कोर्टात बचाव करण्याची? हे त्यांना कोणीतरी प्रॉम्प्ट केलेलं आहे ना. त्यानंतर तो डेटा देण्यासाठी ती जी सगळी धावपळ सुरू, म्हणजे तो कसा रोखता येईल यासाठीच ते हरीश साळवे आणि इतर सगळे वकील जे होते, म्हणजे त्याच्यानंतर असोकेमचे वकील आले, त्यानंतर फिकी, या सगळ्या इंडस्ट्री बॉडीज आहेत या सगळ्या पुढे आल्या आणि त्या सतत आग्रह करत होता की म्हणजे काही करून बाबा आता लांबणीवरती पडावं, तो डेटा येऊ नये, आला तर मग लांबणीवरती पडावा, जितका काढता येईल तेवढा विलंब करावा, यासाठी ते धडपडत होते. आणि आता तर भाजपचे जे कोण समर्थक आहेत यांनी त्या ट्विटर आणि म्हणजे काय ते पूर्वीचं आताचं एक्स, पूर्वीचं ट्विटर आणि सोशल मीडियावरती ताबडतोब आता चंद्रचूडांच्या विरोधात प्रचार सुरू केलेला आहे. इतकी म्हणजे अतिशय त्याला असं म्हणता येईल घृणास्पद माणसं. म्हणजे एवढा मोठा घोटाळा भारताच्या इतिहासातच झालेला नाही. आणि या महाघोटाळ्यावरती तुम्ही बघा, वर्तमानपत्रात अजिबात चर्चा होत नाहीये किंवा चॅनेलवरती अजिबात चर्चा होत नाहीये. सतत आपलं जागा वाटपाचा वाद असले ते सगळ्यात बसलेले असतात. किळस येते मला ते सगळं ऐकताना, म्हणजे बघतो तेव्हा. आणि त्या वर्तमानपत्रातही अशाच बातम्या असतात. आणि तेच समजा बोफोर्सच्या वेळेला आठवा किती बातम्या होत्या, किंवा मनमोहन सिंग सरकारच्या विरोधात अण्णा हजारेंनी जे आंदोलन केलं तेव्हा किती बातम्या कशात येत होती वर्तमानपत्र. आता अजिबात नाही. सगळा मीडिया म्हणजे इन्क्लुडिंग वर्तमानपत्र आणि टेलिव्हिजन चॅनेल्स, जे उपग्रह वृत्तवाहिन्या ज्या आहेत, हा सगळा मोदी मीडिया आहे. महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सकाळ,
त्यानंतर लोकमत, पुण्यनगरी सगळा गोदी मीडिया आहे. आणि त्या मीडियापासून आपण सावध असायला हवं. कारण हा मीडिया लोकांपर्यंत माहितीच येऊ देत नाहीये. लोकशाहीमध्ये वर्तमानपत्रांचं काम असतं माहिती देणं. ती तुम्ही वर्तमानपत्रांनी माहिती द्यायची असते लोकांना. मग लोक काय तो निर्णय घेतील ना, काय करायचं. आपण माहितीच देणार नाही. आम्ही माहितीच देणार नाही की हा घोटाळा कसा आहे सुरुवातीपासून, याची माहिती देणार नाही. आम्ही फक्त चंद्रचूडांनी असं सांगितलं असं आम्ही म्हणू, राहुल गांधी असं म्हणाले हे आम्ही देऊ. अरे पण ती माहिती द्या ना नीट, हा घोटाळा कसा आहे ते. या घोटाळ्याचं पुढचं असं की हे नियम कसे वाकवले. मग अशी मी उदाहरण दिलं त्या 10 कोटी रुपयांचं भाजपला मिळालेल्या, ते सांगणार नाही. किंवा किंवा कशी इलेक्शनच्या तोंडावरती याची मुदत वाढवण्यात आली बॉन्डच्या खरेदीची, हे सांगू शकतात ना वर्तमानपत्र. तेही देणार नाही. काय देत आहेत वर्तमानपत्र. अमका काय म्हणाला तमका काय म्हणाला एवढ्याच बातम्या द्यायच्या आणि गप्प राहायचं. याला म्हणतात गोदी मीडिया. आम्हाला ही माहिती दाबण्याकडेच त्यांचा कल आहे. आणि लोकशाहीमध्ये बातमी देणं म्हणजे माहिती देणं हेच तर प्रसारमाध्यमांचं काम आहे ना. मुद्दा असा येतोय की याच्यामध्ये हे सगळं कशासाठी चाललंय की आता बघा, मी आता म्हटलं की भारतीय जनता पक्षाकडे 12,930 कोटी रुपये म्हणजे पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे किंवा केंद्रीय समितीकडे आहेत. एवढा पैसा असतो ना, तेव्हा मग हे सगळे बाकीचे जे नेते असतात ना पक्षातले, त्यांना काही किंमत उरत नाही. काही किंमत उरत नाही. म्हणजे भ्रष्टाचार नव्हता का. भ्रष्टाचार हा काय झालाय, हे सेंट्रलायझेशन ऑफ करप्शन आहे. सेंट्रलायझेशन ऑफ करप्शन, सेंट्रलायझेशन ऑफ एक्सटोर्शन, एव्हरीथिंग इज सेंट्रलायझेशन. सेंट्रलायझेशन ऑफ किकबॅक, सेंट्रलायझेशन ऑफ करप्शन, सेंट्रलायझेशन ऑफ एक्सटोर्शन. म्हणजे लाचखोरीचं, खंडणी वसुलीचं आणि भ्रष्टाचाराचं पूर्ण केंद्रीकरण भाजपने केलेलं आहे असं याच्यातनं दिसतं. अन्यथा कसे होतील 12,930 कोटी रुपये. राष्ट्रसभा ते वाजपेयींच्या काळात कसे नाही एवढे पैसे येऊ शकले, अडवाणींच्या काळात का नाही येऊ शकले. एवढी समजा पॉप्युलर पार्टी आहे तर हे आत्ताच कसे आले, 6 वर्षातच कसे आले. म्हणजे 2018 ते 2023 या काळातच एवढा पैसा कसा काय आला. वाजपेयींचं पण 6 वर्ष होतं ना सरकार, एवढे नाही पैसे आले. हे त्यांनी कधी अपेक्षितही केलं नसेल. भाजपमधले इतर सगळे नेते, मग ते राजनारायण असो, आपले नितीन गडकरी असोत किंवा आणखीन कोणते असतील, ते तो योगी आदित्यनाथ असो किंवा आणखीन काय शिवराज सिंह चौहान असेल किंवा आणखीन कोणी, हे सगळे हतबल झालेले आहेत आता. कारण मोदी म्हणजे त्यांनी जो एका मोठ्या कष्टाने आपला जो बेस तयार केलेला आहे तो सगळा जेव्हा माझ्याकडे म्हणजे मोदी आणि शहांकडे जर का 12,930 कोटी रुपये असतील ना, तर ते कोणत्याही नेत्याला बाद करू शकतात अशी परिस्थिती आहे. हे काय आहे, हा सगळा पैसा आता मी म्हटलं होतं की पैसे घ्यायला कोणाचीच ना नाही हो, पैसे मिळालेच पाहिजे. पण ते लाचखोरी आहे का खंडणीखोरी आहे हे तर कळलं पाहिजे की नाही नागरिकांना. तर ते कळू नये यासाठी सगळे वकील एसबीआयची भांडत होते. अशा प्रकारे त्यांनी म्हणजे बँक एसबीआय अशी कन्वर्टीला लावलेली आहे. त्याबरोबर हे भांडवलदार सगळे. आता एक लक्षात घ्या, म्हणजे फॅसिझमचं जे एक व्यवच्छेदक लक्षण जे बेनिटो मुसोलिनी, म्हणजे तो त्याच्या पार्टीचं नावच म्हणजे फासिस्ट पार्टी होतं, तो काही आडपडदा ठेवणारा नव्हता. तर त्यानेच असं लिहून ठेवलेलं आहे की भांडवलदार आणि शासन यांचं जी युती असते ना तो फॅसिझम, असं त्यानेच म्हटलेलं आहे. हे आपण तिकडे चाललेलो आहोत. फॅसिझम म्हणजे तरी काय असतं, शेवटला सत्तेचं आत्यंतिक केंद्रीकरण म्हणजे फॅसिझम असतो, इतर कोणाला वाव नसतो. पूर्वी कसं होतं की भारतीय जनता पक्षामध्ये बाबा अडवाणींचा एक गट होता, वाजपेयींचा एक गट होता, आणि ते असं सांगायचे ना, म्हणजे प्रवक्ते असं सांगायचे की हो भारतीय जनता पक्षात 2 गट आहे, एक वाजपेयींचा गट आहे, एक अडवाणींचा गट आहे. अडवाणींच्या गटांचे नेते आहेत वाजपेयी आणि वाजपेयींच्या गटाचे नेते आहेत अडवाणी. निदान हे त्यांना सांगावं लागत होतं. आज कोणाची हिंमत नाही इथे कोणाचा गट आहे असं सांगण्याची. प्रमोद महाजनांच्या विरोधात नव्हती का, होती ना, पण गटबाजी असणं हे एक कोणत्याही राजकीय पक्षात कोणत्याही संघटनेमध्ये गटबाजी असणं हे त्या सुदृढतेचं लक्षण आहे. सुदृढता एवढ्यासाठीच म्हणतोय मी, कारण गटबाजी म्हणजे गट कोणत्या याच्यावरती असतात. कधी
शेतकऱ्यांचा गट असतो, कधी ओबीसींचा गट असतो, कधी दलितांचा गट असतो, कधी मुसलमानांचा गट असेल, कधी यांचा गट असेल, कधी भांडवलदारांचा गट असेल, कधी व्यापाऱ्यांचा गट असेल, कधी नोकरदारांचा गट असेल. अरे हा, म्हणजे या प्रत्येकाचे हितसंबंधांसाठी तो झगडत असतो ना. म्हणजे याला ही अशी निकोप ही पाहिजेच ना. असं कसं होऊन चालेल की फक्त एकच गट म्हणून? असं नाही चालणार. प्रत्येकाचे जे हितसंबंध आहेत त्यातला काहीतरी त्याला तिकडे वाव मिळाला पाहिजे ना. तर त्यामुळे गटबाजी हे एकंदर निकोपतेचं लक्षण असतं. ते जेव्हा संपवलं जातं म्हणजे विविधता संपवली जाते. आणि फॅसिझमचं एक सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे की विविधता नको. फॅसिस्ट पक्ष म्हणेल तोच हिंदू धर्म, फॅसिस्ट पक्ष म्हणेल तीच प्रार्थना, फॅसिस्ट पक्ष म्हणेल तोच देव, फॅसिस्ट पक्ष म्हणेल तोच नेता. कारण मी तर म्हटलं तुझं, आणि त्याला जोडी कसली आहे तर भांडवलदार आणि शासन यांची युती. तर भांडवलदार आणि शासन यांची युती झाली तर काय होतं, मग शेतकऱ्यांच्या शांततामय अहिंसक आंदोलनाला दडपण्याचे प्रयत्न होतात. त्यांच्यावरती अश्रुधुराचे गोळे फेकले जातात, त्यांच्या वाटेमध्ये खिळे ठोकले जातात. हे असं होतं. धन्यवाद. आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा. इंडी जर्नल हा चॅनल सबस्क्राईब करा, शेअरही करा आणि स्वतंत्र पत्रकारितेला मदत करा.